मी सांगितलं होतं की मागील 4 श्लोकांमध्ये युद्ध न केल्यास होणाऱ्या नुकसानाची गोष्ट सांगून आता भगवान पुढील 2 श्लोकांमध्ये युद्ध केल्याने होणाऱ्या लाभाविषयी बोलतात आहेत. बरोबर. तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवू शकता तुमचा? रेंज नाही आहे माझ्या इथे, पावसाची गडबड आहे. अच्छा. हा, जेव्हा चालू होईल मी करून देईल ना. बर बर, ठीक आहे, हरकत नाही. चालेल ना? चालेल, पण मग लक्षात राहत नाही. हा, लक्षात येत नाही म्हणून एकदा हा बघून बघा, समजा जर हा आली हा रेंज. हा हा, नक्की नक्की. पहा, नाही तर मग जर का नाही लक्षात आलं ना, तर मग आपण कोणाला तरी आणखीन सांगूया वाचायला, है ना. बर, हरकत नाही ताई, चालेल. हा हा, करू मग. हो हो, सुरू करा ताई. श्लोक पासन चालू करायचं ना. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. याच अध्यायाच्या 6व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पत्ता नाही की युद्धात आम्ही जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील. अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवंत येथे देतात की जर युद्धात म्हणजे अर्जुन जर युद्धात कर्ण इत्यादींच्या द्वारा मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, आणि जर युद्धात जिंकला तर येथे पृथ्वीचं राज्य भोगशील. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी तुला लाभच होणार आहे. अशा रीतीने दोन्ही हातात तुझ्या लाडू आहे. म्हणजे तात्पर्य, युद्ध करण्यात तर दोन्ही बाजूंनी तुला लाभच लाभ आहे, आणि युद्ध न करण्यात दोन्ही बाजूंनी हानीच हानी आहे. म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हायला पाहिजे. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. येथे कौन्तेय संबोधन देण्याचे तात्पर्य हे आहे की जेव्हा मी संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे गेलो होतो तेव्हा माता कुंतीने तुमच्यासाठी हाच संदेश पाठवला होता की तुम्ही युद्ध करा म्हणून. तुम्ही युद्धापासून निवृत्त होऊ नये तर युद्धासाठी निश्चय करून सज्ज झाले पाहिजे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय होता आणि भगवंतांनी याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात युद्ध करण्याची त्याला आज्ञा दिली होती. या कारणाने अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की युद्ध करणं ठीक आहे किंवा वाचू ना. एक मिनिट हा ताई, मीनाताई, एक मिनिट. हो हो, चालेल ना. हा, वंदनाताई, तुम्ही आलात का? हो हो हो. हा, उशीर झाला तुम्हाला. हा, ते जरा नेटचा प्रॉब्लेम होता. दोन श्लोक मीनाताई वाचतील आधी आणि मग तुम्ही सुरू करा. नाही, पण त्यांनी इथे चालू केलं तरी काही हरकत नाही. हा, काही हरकत नाही. किती बर, करा सुरू, हरकत नाही. मग माझा तर पहिला श्लोक चाललेला आहे. हो हो, मग पहिले ठीक आहे. पहिल्यापासून घ्यायचंय तुम्हाला वंदनाताई? हो हो, घेते ठीक आहे. जय श्री कृष्ण सर्वांना. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय हो, युद्धाय सर्वांनी वेळेवर कृतनिश्चयः. फक्त जॉईन होत चला, कारण आपल्याकडे टाइमचं लिमिटेशन आहे. प्रॉब्लेम होता. हो, हा, तेच म्हणलं, टाइमचं लिमिटेशन आहे. 3 म्हणजे 3ला सगळ्यांनी जॉईन होत चला. हो हो हो, जय श्री कृष्ण. अध्याय 2, सांख्य योग. संजय उवाच अथ द्वितीयोऽध्याय. श्रीमद्भगवद्गीता 2रा अध्याय आहे. संजय उवाच तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषिदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. की संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या म्हणजे मन खचलेल्या आणि अश्रू नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणतात की भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्यांबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत, नाही का. पण सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे
म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. म्हणून या श्लोकामध्ये पहा, मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी मधु या दैत्याचा वध केला होता. आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे, त्या अज्ञान रूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा. पहा, मधु म्हणजे जे अज्ञान आहे आपल्याजवळ, त्या अज्ञानाचा वध कुणी करावा? श्रीकृष्णाने करावा, अशी अर्जुनाची इच्छा होती. मग करुणेचा उपयोग कुठे करावा? मग कोणालाही समजत नाही. बघा, आपण प्रत्येक ठिकाणी करुणा दाखवतो आणि त्यावेळेस आपण नाही का, जिथं दाखवायची तिथं दाखवित नाही, आणि जिथं पाहिजे नको तिथं दाखवत. तेच सांगितलं की त्या करुणा म्हणजे प्रेम, तिथं आपला जो अज्ञान रूपी राक्षस आहे, म्हणजे आता मधुदय त्या राक्षस होता, आणि त्या अज्ञाने त्याचा वध कुणी करावा असं अर्जुनाला वाटलं, श्रीकृष्ण भगवानांनी. आणि या बुडणाऱ्या वस्त्राबरोबर बद्दल करुणा करणे, म्हणजे आता बुडणारं वस्त्र म्हणजे काय? शरीर. आणि ह्या शरीराबद्दल करुणा का भाकायची, म्हणजे त्याच्याबद्दल अज्ञान असल्यामुळे आपण काय करतो? प्रेम धरतो त्या शरीराचं, आणि त्यामुळे ते व्यर्थ आहे असं कुणाला वाटतं? अज्ञान रूपी महासागरात बुडलेल्या मनुष्याला वाटतं. आणि त्याचा बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही त्याला, नाही का? हे शरीर स्थूल आहे, बाह्य रूपी आहे, पण हे कोण जाणत नाही, आपण जाणत नाही म्हणे, आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो. देव म्हणतात, हा अर्जुन काय चाललंय आता? अर्जुनाचं हे वरवरचं जे बाह्य दिसतंय ना, ह्याच्यावर प्रेम यायचं, आणि त्याच्यामुळे तो काय करतोय? शोक करतोय. आणि त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले आहे. देवाने त्याला अनावश्यक हा शोक करतो म्हणे. हे जाणारे देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? मग काळाचं काय? देह काळाचा आहे आणि तो जाणार आहे, तरी पण अर्जुन काय करतोय? शोक करतोय अज्ञानामुळं. पण अर्जुन हा कोण होता? क्षत्रिय होता, आणि त्याला काय झालं? शूद्र किंवा अनावश्यक क्षत्रिय असल्यामुळं त्याला अशा प्रकारची वर्तणुकीची अपेक्षा भगवान श्रीकृष्णांना नव्हती. कारण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली पहा अर्जुनाला. आणि सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? भगवान. बघा, भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. कारण जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्म प्राप्ती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे काय होतो? स्थित होतो, मग त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. पहा, पूर्णपणे ज्या मनुष्याची या देहावरची अहंता नाहीशी झाली, नाही का, देहावरचं प्रेम कमी झालं, त्यालाच काय होते? आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होण्याची शक्यता असते. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? श्लोक दुसरा, कुतस्त्वा कश्ममिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्गम कीर्तिकरमर्जुनम. श्री भगवान म्हणतात की हे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा काय आल्या की ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे? पण भगवान श्री अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, हे कसं काय तुझ्या डोक्यात आलं? कसं काय तुला विचार आले? हे ज्ञान कसं तुझ्यात? काय सगळ्या जीवनाचं मूल्य काय? या गोष्टींचं ज्ञान आहे तुला, आणि त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. ह्या तू जेव्हा मायेमध्ये वेडला गेलाय, हे तुला अजिबात शोभत नाही. कारण या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही, तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. मग या मायेमध्ये जर तू गोव्यष्ट म्हणजे गुंतला, तर काय होईल? तू दुष्कीर्तीला कारणीभूत होशील. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे. पहा, भगवान स्वरूपाचा साक्षात्कार
हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. मग परम सत्य साक्षात्कार 3 अवस्थेत होतो. निर्विशेष ब्रह्म, दुसरं सर्वव्यापी ब्रह्म आणि तिसरा परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य होय. म्हणजे परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित केली. कशा श्रीमद भागवतात सांगतात, वदन्ति तत्त्वविदस्त्वं स्वयं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. मग परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. मग ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याचं उदाहरण दिले पहा, त्यांनी स्पष्ट करता येतात की सूर्याला विविध प्रकारची 3 स्वरूपे आहेत. उदाहरणार्थ सांगितलं की सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. मग जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो ना, तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी सांगितलाय. जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगत अवस्थेत आहे आणि जो सूर्यलोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. यामध्ये विद्यार्थी, सामान्य विद्यार्थी काय करतात, केवळ सूर्यप्रकाशाचा अभ्यास करतात. मग त्यांचे विश्वव्यापकत्व काय आणि निर्विशेष अशा दैदिप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्याचं समाधान मानतात. पहा, मग आता भक्त आपण साधक, ज्ञानी नाही का, आणि साधक. मग आता ज्ञानी असतात ते, त्याच्यात बघा ज्ञानेश्वरीत पण एक उदाहरण दिले की जे ज्ञानी आहेत, पक्षाचं झाडाचं, आंब्याच्या झाडाचं उदाहरण दिलं आणि पक्षाचं उदाहरण दिलं. जे ज्ञानी आहे ते डायरेक्ट जातात सांगितलं. मग म्हणजे जसं पक्षी शेंड्याचं फळ घेतो नाही का, जाऊन तोडू शकतो, आणि साधक याच्यापर्यंत जातो, झाडावर चढून जाऊन फांदीपर्यंत जातो, फळापर्यंत. आणि भक्त काय करतो, भक्त फक्त खालून दगड मारण्याचा प्रयत्न करून फळ पाडण्याचा प्रयत्न करतो. पा मग भक्त असा जाणा जे देही उदास. मग जे भक्त खरे भक्त आहे ते देही उदास, मग त्यांना फळाची अपेक्षा नसते. मग ही दिव्य प्रवेश करतो आणि सामान्य विद्यार्थी जे केवळ सूर्यप्रकाश त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा दैदिप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्याचं समाधान मानतात. मग त्यांची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करू शकतात नाही का. मग ते फक्त ब्रह्म साक्षात्कार करून घेऊ शकतात. परंतु जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे ना नाही का, तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो. का तर जाणायचंच म्हणलं, देवाला जाणायचं म्हणलं तर आपण काय करतो, आता आपण भक्ती करतो, आपण काय करतो, फक्त देवाला तर जाणायचंय पण भक्ती करतो, रोजची पूजा अर्चा करणे, पूजा अर्चा करणे नाही का, देवळात जाणे, भजन म्हणणे किंवा ग्रंथ वाचणे, मग ही पूजा झाली, फक्त आपण तिथपर्यंत करू शकतो. परंतु त्याच्या पुढचा अनुष्ठान नाही का, साधक काय करतात, ध्यानधारणा करतात आणि ध्यानधारणा करून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जे स्वरूपापर्यंत जातात नाही का, जे ज्ञानी आहेत ते पूर्ण काय करतात, तप करतात नाही का, आणि ते तप करून अनुष्ठान करून ते तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. मग जे सूर्यग्रहाच्या अंत प्रदेशात प्रवेश करू शकतो मग तो देवापर्यंत जातो. पा म्हणून भक्ती जाणली परापच्छंती मध्यमान वैखरी. आपण काय करतो, फक्त वैखरी शब्दामध्ये भजन करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो. जोपर्यंत आपली वाचा कुंठित होत नाही
नाही का, तोपर्यंत आपण भजन करू शकतो, नाही का, जोपर्यंत बोलू शकतो, जोपर्यंत आपल्या शक्ती आहे तोपर्यंत आपण राम राम म्हणू शकतो, कृष्ण कृष्ण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस दम लागतो बघा, त्यावेळेस आपण बंद होतो, वैखरी राहिली. नंतर मध्यमा सांगितली, मग मध्य म्हणजे कंठामध्ये, मग फार फार तर कंठामध्ये येतो आपण, मग कंठापर्यंत तो नामस्मरणाचा वेग येऊ शकतो. परंतु त्यानंतर श्वास आपला कोंडल्यासारखा व्हायला की आपण थांबतो. मग मध्यमध्ये आहे, मग हृदयामध्ये आपण काय करतो, नामस्मरण एक सारखं चिंतन करतो. पहा, चिंतन त्यावेळेस होतं हृदयामध्ये, परंतु जेव्हापर्यंत आपण परेपर्यंत जात नाही, म्हणजे बिंबीपर्यंत. बघा, ज्यावेळेस आपल्यावरती एखादं संकट पडलं तर आपण बिंबीच्या देठापासून आरोळी ठोकतो, मला वाचवा. त्यावेळेस कुणाला तरी आवाज जाऊ शकतो. तसं देवाचं भजन सुद्धा बिंबीच्या देठापासून व्हायला पाहिजे. परापच्छंती मध्यमान वैखरी. मग आपण वरवरच भजन मानायची, नाचायची, नुसतीच गाय, नुसतं वरवर भजन करतोय आपण आणि नाचतो, मी खूप म्हणजे भक्त आहे, मी हे करतो, मी ते करतो. आपण ते करतो म्हणलं की संपलं. मी आणि माझं जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून त्याची तुलना परमसत्याच्या साकार स्वरूपाचा साक्षात्कार करणाऱ्याशी करता येते. बा, परेपर्यंत जाईन त्यास, मग परापर्यंत वाणी जोपर्यंत जात नाही आपली वाचा कुंठित होत नाही. पा, आणि त्यावेळेसच आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. मग कंठी प्रेम जाते, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. हृदयात नामस्मरण केले तर ही अवस्था सांगितली, ही अवस्था होती, म्हणजे अष्टसात्विक भाव होतात. आणि नंतर अध्ययनामध्ये मग्न असले तरी भक्त किंवा ज्याची परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. मग असे सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत ते परमसत्य, मग परमसत्यापर्यंत जो पोहोचण्याचा प्रयत्न करतो म्हणे, तो काय करतो, परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे त्याच्यासाठी, आणि ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. मग सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे असतात. करतात, प्रत्येक जण करतात. आपण ज्यावेळेस भक्ती करतो आपल्याला फक्त पुण्याची प्राप्ती होऊ शकते ना, मुखाने आपण भजन करत राहिलो तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होऊ शकते. पण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्यासाठी मग मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, मग मार्ग दावून त्या मार्गांसाठी संतांची आपल्याला भेट व्हायला पाहिजे. पुढे भगवान संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण सांगतात की व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. बघा, भगवान या शब्दाचं संस्कृत शब्दाचं स्पष्टीकरण सांगितलं की संपूर्ण ऐश्वर्य, नंतर संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य आणि संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य, म्हणून त्याला षडगुणी ऐश्वर्य सिद्ध भगवान परमेश्वर आहे. मग यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले आहे. हे ज्याच्या अंगी संपूर्ण आहे गुण त्याला भगवान म्हटले. मग असे अनेक लोक आहेत की जे अत्यंत श्रीमंत आहेत, अत्यंत बलवान सुद्धा आहेत, अत्यंत सुंदर सुद्धा आहेत, अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि अत्यंत ज्ञानी आहेत आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत. पण कोणी ठामपणे सांगू शकत नाही की त्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल व इत्यादी सर्व पूर्ण रूपामध्ये आहे, नाही का. सगळं आहे पण सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे भगवान सांगू शकतो आपण की षडगुणी ऐश्वर्य देव आहे, तसं हे जे सगळं जरी त्याच्याकडे आहे तरी पण तो संपूर्ण आहे असं सांगता येत नाही. केवळ श्रीकृष्णच असे ठामपणे सांगू शकतो आपण की संपूर्ण पूर्ण पुरुष पुरुषोत्तम श्री भगवानच आहेत. कारण ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही. म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले की श्रीकृष्णच हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत आणि त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही. तेच आदिपुरुष आणि भगवान आहेत व गोविंद नावाने जाणले जातात आणि तेच सर्व कारणांचे परमकारण आहे.
मग त्यांनी सांगितलं ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. मग श्री भगवंताच्या गुणांनी संपन्न असा अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे, म्हणून यांना सच्चिदानंद म्हणतात. आणि तेच आदिपुरुष म्हणजे श्री गोविंद असून सर्व कारणाचे मूळ कारण तेच आहेत. कारण ब्रह्मसंहिता अध्याय 5 पहिले श्लोक सांगितले पहा की श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवतारांची यादी आहे, पण श्रीकृष्णांच्या आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्यांच्यापासून अनेक अवताराचा विस्तार होतो. श्रीमद भागवतात सांगितलं एते चांश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. की या ठिकाणी भगवंताच्या ज्या अवताराची यादी देण्यात आली आहे ना, ती म्हणजे भगवंताची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत. पण श्रीकृष्ण हे स्वतःच पूर्ण पुरुष भगवान आहेत. म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्णच आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमसत्य आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाच्या आपल्या नातलगांबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण कुत्तस म्हणजेच कोठून, नाही का, मला आपल्याला पहिलेच शब्द गेलाय श्लोकाचा कुतस्त्वा, की कुतस म्हणजे कोठून. या शब्दात सांगितले की आश्चर्य व्यक्त करतात देव की अरे आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तीकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अनपेक्षित नव्हते त्यांना. कारण डायरेक्ट अर्जुन म्हणतो की हे सगळे माझे, मी त्यांना कसं काय मारू. म्हणून देवांना आश्चर्य वाटलं आणि आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो आणि तसा अर्जुन होता. म्हणून देवांना खूप आश्चर्य वाटलं आणि जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांनी प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या बाह्यकार रूपामध्ये द्वारे आकर्षले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते. मग ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञानच नसते त्यांना अनार्य असे म्हटले आहे. मग अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्यांनी युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो च्युत होत होता, नाही का. की क्षत्रियाचा धर्म काय, कर्म काय याच्यापासून तो बाजूला होत होता. मग अशी भ्याड वृत्ती अनार्यांनाच शोभणारी होती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही. म्हणजे कर्तव्यापासून जर दूर गेला तर त्याची आध्यात्मिक मध्ये प्रगती होत नाही आणि जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. म्हणून अर्जुनाची आपल्या नातलगांबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाही. 3रा श्लोक क्लैब्यं
मास्मगम पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. की देव म्हणतात, हे पार्था, अशा हीन नपुसंकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. मग अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. बा अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आलेला आहे. पहा, श्रीकृष्णाचे पिता वसुदेव आणि यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णाचे रक्ताचे नाते होते. मग जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो म्हणे. आणि जर एखाद्या ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र होत. किती स्पष्टपणे सांगितले की देव म्हणतात की असे काही उपयोगाचे नाहीत. कारण अर्जुनाने जर याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होणे अशी श्रीकृष्णांची काय होती, इच्छा होती. मग अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत जीवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडेल. म्हणून श्रीकृष्ण मानतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. मग आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग पहा, भीष्म द्रोणाचार्य गुरु श्रेष्ठ आहेत ना, आदरणीय आहेत बा त्याला, आणि गुरु होते. आणि मग तो म्हणतो की उदार मनोवृत्तीसह युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. म्हणजे मनाने कच काढल्यानंतर तो बोलू शकेल. म्हणून अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. श्लोक 4. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्येत द्रोणैश्च मधुसूदन इक्षुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. म्हणून अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन म्हणजे हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणासारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रत्याला कसा काय करू. पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे सन्माननीय व्यक्ती होते त्याच्यासाठी आणि सर्वदा पूजनीय होते. मग जर मी त्यांच्यावर हल्ला केला तर असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तीशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. मग तो म्हणतो, आता जर मी कठोरप्रमाणे वागलो त्यांच्याशी तर काय होईल, मला काय पितामह उग्रसेन आणि गुरु संदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण काहीतरी आक्रमण करू शकतील काय. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णावर केलेले हे युक्तिवाद आहे की तो सांगतोय देवाला की बाबा मी करू शकत नाही. गुरु नहत्वा इमानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमप्यह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रतिग्धान. 5व्या श्लोकात सांगितले की महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. मग जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. मग जर त्यांची हत्या केली तर काय होईल, आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. म्हणून अर्जुन म्हणतो की मी त्यांना मारून जर भोग भोगले तर काय होईल, एक पापाकडे
अधोगतीला मी जाईन म्हणे. न चाही 6वा श्लोक, न चाही तद्विद्या करतरन्नो गरियो यथा जयम यदि वानो जयुहा यानेव हत्वान जिजीविषाम स्तेव स्थिता पुरु प्रमुखे धार्तराष्ट्राः. मग त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोन पैकी कोणतीही गोष्ट मी अधिक चांगली आहे आम्हाला कळत नाही. मग जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये हे आमच्या समोरच उभे आहेत, नाही का. भगवान श्रीकृष्णाला म्हणतो अर्जुन की अरे सगळे माझ्या समोर उभे आहेत. मग हे क्षत्रियाचे कर्तव्य जरी असले तरी ह्यांची हिंसा करण्याचा धोका पत्करावा का, की युद्धापेक्षा भिक्षा मागलेली परवडली म्हणे मला. कारण असे जीवन कंटाळले की भिक्षा मागो जीवन कंटलेलं परवडन, पण मला युद्ध करायला नको म्हणे. कारण कुणावरती विजय प्राप्त करायचा, हे माझे धृतराष्ट्र पुत्र म्हणजे माझे भाऊ आहेत, हे माझे गुरुजन आहेत, नाही का, सर्व माझे सख्खे सोयरे आहेत. आणि मग मी त्यांच्यावरती काय करू, युद्ध करून विजय प्राप्त करून घेऊन मला त्याचा पराभव झाल्याचा अनुभव येईल म्हणे. कारण त्यांना जिंकून जरी मी राज्य मिळवलं तर मी पराभवीत आहे, कारण मी राज्य कुणावरती करू आणि कुणासाठी करू. अर्जुनाने विचारात घेतलेल्या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की भगवंताचा केवळ महान भक्त नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता. कोण? श्री अर्जुन. पण त्याच्या मनावर, इंद्रियांवर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्माला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन काटण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय, नाही का. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण त्याचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. त्याचे गुरु कोण होते? आध्यात्मिक भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून तो अर्जुन मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता. पण जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होत नाही. बघा, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह व्हायला पाहिजे, तरच काय सांगितलं की त्याची प्राप्ती होती. आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. मग भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तो आध्यात्मिक गुणाविषयी त्याच्याकडे लक्ष होते. आद्याचा श्लोक 7वा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निचित्त तब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शास्ति मात्वा प्रपन्नम. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे. अर्जुन म्हणतो की माझी दुर्बलता, नाही का, मायेमुळे मी काय झालं, जरा माझी मनशांती नष्ट झाली आहे. आणि अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वश्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला विचारतो अर्जुन की मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, मग कृपा करून काय करा, मला उपदेश करा. मग स्वभावतः प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना आहे की प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. ज्यावेळेस आपण एखादं काम करायला घेतो, नाही का, मग ते चुकीचं का बरोबर ह्याची ज्यावेळेस आपल्याला संभ्रम अवस्था होती, त्यावेळेस आपण ज्यावेळेस मन शांत करतो आणि मग मनाकडनं काय आपल्याला रिझल्ट भेटतो त्याप्रमाणे आपण काम करतो पहा. मग त्यावेळेस आपण परमेश्वराला हे करतो, नाही का, प्रार्थना करतो की देवा मला योग्य मार्ग दाखव. आणि मग तसंच हा अर्जुन विचारतो की मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. हा, मग गुरु शिवाय आध्यात्मिक गुरु पाहिजे. गुरु भरपूर भेटतात, आपण जन्माला आलो तसे गुरु आहेत, आपल्याला जन्मताच गुरु आहेत. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जाईन तिथे तिथे आपल्याला जो भेटतो तो गुरु असतो.
परंतु आध्यात्मिक गुरु असे भेटले पाहिजेत की आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून त्यांनी मुक्त केलं पाहिजे. आता मेन म्हणजे आपल्याला गुरु म्हणजे काय कळलं पाहिजे. गुरु कसे असावेत. आणि वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जाण्याचा सल्ला देते. मग आध्यात्मिक गुरु म्हणजे गुरु असा असावा की त्याला प्रश्न विचारावे दोन. पहिला प्रश्न मी कोण आणि दुसरा प्रश्न देव कोण, नाही का. देव आणि मी याच्यातला जर समन्वय साधला त्यांनी तर त्यांचे चरण अवश्य धरा, कारण त्यांच्यासारखा आपल्याला आध्यात्मिक गुरु भेटत नाही. पण मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. पहा, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद, छोटेस एक दृष्टांत सांगते. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले. त्याने मला गुरु करायचे, पण मला दोन प्रश्न आहेत. तर म्हणले काय. रामकृष्ण परमहंस म्हटले की काय प्रश्न आहे. तर ते म्हणले मला देव बघायचा. देव कसा आहे, मला देव पाहायचे, मला देवाची प्राप्ती करून घ्यायची. तर ते म्हणले देव बघण्याची गोष्ट आहे का. नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. परंतु अनुभव आले अंगात जगात येतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जर अनुभव नसेल तर आपण जगाला देऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी अनुभव आणण्यासाठी ते चालले होते स्नानासाठी गंगेला. मग ते म्हणले चल माझ्या बरोबर. स्वामी विवेकानंदांना म्हणले. आणि गंगेला गेल्यानंतर पाण्यामध्ये उतरले आणि मग ते समोर उभे होते स्वामी विवेकानंद. आणि ते म्हणले माझ्या समोर. त्यांनी काय केलं, मार म्हणले बुडी. बुडी मारल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी त्यांचे डोकं वरून दाबून धरले. दाबून धरल्यानंतर मग 1 मिनिट सोडलं त्यांनी पटकन. मग वरती आले. म्हणले दिसला का देव तुला. आणि मग स्वामी विवेकानंद त्यांनी त्यांना गुरु करून घेतलं. पहा की देव दिसण्याची गोष्ट नाही, पाहण्याची गोष्ट नाही, की देव अनुभवाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण शेवटच्या काळामध्ये नाही का त्यांना ज्यावेळेस वरून पाण्याचा दाब दिला आणि जीव कोंडला, मग वरती आलं त्यांना कळलं की देव हा पाहायचा नाही. जसं मरणाचा विषय आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसा देव अनुभवायची गोष्ट आहे. म्हणून गुरूंकडे आणि कोणी पेटविल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वनव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. पहा, आणि जगातील परिस्थिती अशीच आहे. असा गोंधळ आपली इच्छा नसताना आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होती. मग कोणालाही वनवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. मग ज्या व्यक्तीला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळात चितपत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. मग कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो. ज्याला जीवनातील समस्याची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्य उपनिषदामध्ये सांगितले की गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे की यो वा एतदक्षरं गार्ग्य गार्ग्य विदित्वा स्माल लोकात प्रैतिस कृपणः. मानव असणे जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मक साक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजरांप्रमाणे न या जगात त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवनासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण होय. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडविण्यास इतपत बुद्धिमान असतो. शरंगार्गी विदित्वा स्माल लोकात प्रैतिस ब्राह्मणाः. मग देहात्म बुद्धीने वध झालेल्या कृपण व्यक्ती
आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींप्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. पण त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या पत्नींवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. मग कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचू शकतात. पण आपल्या मुलांची काळजी घेणार पशु मध्येही बघा, पशु पण काळजी घेतात आणि मनुष्य पण काळजी घेतो. पशु पण प्रपंच करतात आणि मनुष्यही प्रपंच करतात. मी ह्यालाच अज्ञान म्हटले, की जो अर्जुन म्हणजे बुद्धिमान असतो त्याने जाणले की आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत होते. आपण कुणाला वाचू शकतो का? जन्माला देऊ शकतो, जन्म घालू शकतो? नाही. परमेश्वराच्या हातात आहे. आणि जरी तो समजू शकत होता तरी पण तो या गोंधळात पडला आणि आपल्या कर्तव्याकडून काय झाला, युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्य आलं त्याला आणि तो कर्तव्य पार पडू शकत नव्हता. म्हणून तर सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्री भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. मग तो श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. मग गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान मानतात की मनुष्याने श्रीकृष्णाला एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्म तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. मग श्रीकृष्णाच्या अंतर्व बाह्य स्वरूपामध्ये काही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होय. मग आपण सगुण भक्ती करतो, पण निर्गुण देवापर्यंत जाण्यासाठी सगुण गुरु पाहिजेत. सगुण म्हणजे श्रीकृष्ण मनुष्य देह दिसत होते नाही का, तसे आपल्याला गुरु देहा रूपात दिसतील, पण ते निर्गुणापर्यंत नेणारे असावेत. नाही प्रपश्यामी ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणां अवाप्य भूमाव सपत्न मृदये राज्यसुराणामपि चाधिपत्यम. श्लोक 8. मग तात्पर्य, धर्मतत्व आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केलेत पहा. परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण आहेत आणि यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. कारण ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुक्ष पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे, हे त्याने जाणले. आपण म्हणतो मी सगळं जाणतो. अरे तू सगळं जाणतो, पण नेमकं काय जाणतो? तू का म्हणे मज कळलेवर म्हणजे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकाराम महाराज सांगतात की अरे तू जाणतो ना, काय जाणतो? कर्म केलं तेही नाशिवंत आहे, धर्मही नाशिवंत आहे. कारण आयुष्य जात आहे पा, काळ जपत आहे मा. आयुष्य तर जाते, मग ते का जपतोय हे तू जाणतो का? मग त्यांनी सांगितलं की जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान विद्वत्ता कामाची नाही, कारण उच्चपदी त्याचे सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु भेटला पाहिजे, या बाबतीत सहाय्य करू शकतात. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, की जो तुम्हाला अनुभव आणून देईल की देव कोण आणि तू कोण, म्हणजे मी कोण. मग तू का म्हणे सांगू की त्याची भगवंताच्या मूर्ती. महाराज अरे तुम्हीच देव आहात नाही का, हे जाणा. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाय मोक्ष सदा. पहिलं तुम्ही जाणा आणि मग हरी म्हणा. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. अनेक नगा पडू गाबाळाचे भारी ते आहे तोरी नागवन. कारण जो जीवनातील समस्या सोडू शकतो ना तो भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात
की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तरच तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. पा त्यांनी सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनतीन टाना टोना नामस्मरणा वाचून या. की जे फक्त नामस्मरण नाही का, जे फक्त श्रीकृष्णाचं ध्यान करतात आणि ते ध्यान करता करता तुम्ही विचारलेला तिथपर्यंत नेऊन पोचू शकतात, त्यांनाच तुम्ही गुरु करून घ्या. तेच आध्यात्मिक गुरु होय. किंवा विप्र किबा न्यासी शूद्र केनेनय येन कृष्ण तत्ववेता सेई गुरु हय. एखाद्या व्यक्तीचे विप्र म्हणजे वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यासात श्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु आहे. मग चैतन्य चरित्रामृतात मध्य 128 श्लोक पहा. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणी प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्ये सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुनो विप्रो मनत्र तंत्र विशारदः अवैष्णवो गुरुर्न स्यात् वैष्णवाश्वपचो गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ञ किंवा आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पहा, तर ब्राह्मण या शब्दाचीच फोड सांगितली. ब्रह्म जाणी तो ब्राह्मण नाही का, ज्यांनी ब्रह्म जाणलं, ज्याला अनुभव आला. मग अनुभव येण्यासाठी म्हणे की एखादी व्यक्ती जरी हलक्या जाती जन्मली असली तर ती वैष्णव किंवा कृष्ण भावनातीत असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. पद्मपुराणात सांगितले की जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक गोष्टी अस्तित्वात समस्याचा प्रतिबंध जनसंख्येने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. पहा, आपण जन्माला येतो त्यावेळेस जात असती का कुणाला, नाही का? मग त्यावेळेस तो कोणत्या जाती जन्माला आला, कोणत्या वर्णात जन्माला आला याचा आणि त्याचा काही संबंध नसतो म्हणे. म्हणून आपण वेळ झाला का? मग जगामध्ये अशा अनेक राष्ट्र आहेत की जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपन्नी, परिपूर्ण आणि अधिक आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत. तर काही वेळ झाला का? नाही, घ्या ताई. हा, 2 मिनिटं घ्या, तुमचं कंप्लीट करा, मग बंद करू. हा एवढा श्लोक पूर्ण करते. हो हो. शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु त्यांनी श्रीकृष्णाचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे म्हणजे कृष्ण भावित व्यक्ती किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यांच्या सारख्या शास्त्रांद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. मग आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धा विरहित राज्य किंवा सर्व लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. अर्जुन म्हणतो सगळं जरी असलं तरी जो मला जी तळमळ लागली ना, तुकाराम महाराजांनी का जेवणा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, नाही का? ती तळमळ काय तर जरी स्वर्ग लोकातील जरी देवतांचे सार्वभौमत्व जरी प्राप्त झाले तरी ती तळमळ काय माझी काही दूर करू शकणार नाही. म्हणून त्याने श्रीकृष्ण भगवानांना भावनेचा आश्रय घेतला आणि शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती आणि जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु नाही का चंद्रलोकावर जरी गेला तरी तिथं मरण अटळ आहे.
परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाणे इतपत जरी प्रगती झाली तर तिथे विनाश आहे. की भगवद्गीतेत याची पुष्टी करते की क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती, की जेव्हा पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अच्युत शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरी इतपत पतन होते. पहा, आणि जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत आहे. बघा, पुण्याची पावती सरे. आणि उशीर यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तो कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. बघा, भगवान श्रीकृष्णापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरू, आध्यात्मिक सद्गुरू भेटणे, नाही का, सरळ सरळ सांगितलं. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण गीतेचं अध्ययन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि सगुण सद्गुरूंशिवाय आपल्याला निर्गुण परमात्म्याची प्राप्ती नाही. म्हणून इथपर्यंत आपले किती 8 श्लोक झाले गीतेचे. अजूनही पुष्कळ, म्हणजे आता तरी त्याचं विश्लेषण जास्त केलं नाही, थोडक्यात सांगितलंय. वेळ झालेली आहे आपली, आहे ना ताई? हो हो हो, हा, चांगलं जय सांगितलं श्रीकृष्ण. ताई. पण तब्येत बरी नाहीये का? हो, जरा परवा याला गेल, पंढरपूरला जाऊन आले. हा, जाणवायला लागले, बोलण्याच्या आवाजामध्ये पण जाणवायला लागले. हा, त्याच्या हा, चालतंय. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई, छान सांगितलं. हा, ठीक आहे ताई. काय आता भगवान श्रीकृष्णांनी सांगितले तेच सांगायचे. हो. वेगळं काय सांगणार? हा. नाही नाही, अजून कोणाला हा, आज कोणाला काही म्हणायचं आहे का? एखादं गाणं किंवा गीत, भारूड? हँड रेस करा फक्त. हा, बोला लताताई, सांगा. ते लिंगाष्टक म्हणू का? हा, म्हणा. लिंगाष्टक म्हणू का? हो, म्हणा, हरकत नाही ते. आवाज येत आहे ना? हो हो, येतो येतो. लिंगाष्टकम ब्रह्म मुरारी सुरचित लिंगम निर्मल भासित सुपित लिंगम जन्मज सुख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवराचित लिंगम कामदहन करुणाकर लिंग रावण दर्प विनाशन लिंग तत्प्रणमामि सदा शिवलिंग सर्व सुगंध सुलोपित लिंग बुद्धि विवर्धन कारण लिंग सिद्ध सुरासुर वंदित लिंग तत्प्रणमामि सदा शिवलिंग कनक महामुनि भूषित लिंगम फणिपति वेष्टित शोभित लिंग दक्ष सुयज्ञ विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंग कुंकुम चंदन लेपित लिंगम पंकजहार सुशोभित लिंग संचित पाप विनाशित लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंग देवगणार्चित सेवित लिंगम भावे भक्तिभिरेव च लिंगम दिनकर कोटि प्रभाकर लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंग अष्टदलो परिवेष्टित लिंग सर्व समुद्र विनाशन लिंग तत्प्रणमामि सदा शिवलिंग सुरवर गुरु सुरवर पूजित लिंग सुरवर पुष्म सदाचित लिंग
परात् पर परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं लिङ्गाष्टकमिदं पुण्यय पटे शिवसन्निध्यो शिवलोकं शिवसेन सह मोदते इति लिंगाष्टकं संपूर्णम्. छान, चांगलं ते छान. चालेल. कोणाला काही बोलायचंय का? नाही ना? बोलायचंय वंदनात आहे काही अजून? नाही नाही, अभंग म्हणू काय बरं आहे का वेळ? म्हणा म्हणा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांता सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांता सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोळा स्वर्गी नाही, 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 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहून देव करिताती, स्वर्गाहून देव करिताती, स्वर्गाहून देव करिताती, स्वर्गाहून देव करिताती, 84 सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, नामामनी देवा चलात या ठाया, नामामनी देवा चलात या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोळा स्वर्गी नाही, 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 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, सिद्ध बेटी मेळा, सिद्ध बेटी मेळा. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. छान म्हणलेत अगदी. फक्त आवाजामध्ये थोडासा हे वाटला तुमच्या की हा कणखर आवाज थोडा कमी झाला. ते उद्या थोडंसं पाणी त्याच्यात बदल झाला ना. हो हो बदल झाला. उद्या सगळ्यांनी एकादशीच्या पारायणामध्ये भाग घ्या आणि जरी म्हणता आलं नाही समोर तरीही प्रत्येकाने पारायण करा एवढं सांगू इच्छिते. आणि आजचं आपण सेशन थांबूया तिथं.
परत सोमवारी भेटूयात. चालेल. ठीक आहे. जय श्री कोणाला कृष्ण. काही बोलायचं आहे? शनिवारी निरूपण आहे का यांचं हा, काकांचं शनिवारी ते? निरूपण आहे यावेळेस. मी आणि म्हणू का एक निरूपणाचा अभंग? विषय खूप सुंदर आहे. शनिवारच्या निरूपणाचा विषय अभंग म्हणू का? नाही, आता नाही ताई, आता बस. कारण खूप लांबत राहतं, मग आपल्याला वेळेचं पण चालेल. बंधन आहे. हा, शनिवारी कुणाचं एकच निरूपण आपण आहे? शक्यतो आपण एकच घेतो, फक्त एकच गीत किंवा काही पण एकच घेतो. हा चालेल. हा नाही नाही, निरूपण शनिवारी कुणाचं आहे? हा, शनिवारी निरूपण आहे. ताईंचं नाव बघा, आता मला लक्षात नाही, मी टाकते मेसेज ग्रुपवर. ठीक आहे ठीक आहे. ओंकार, ओंकार जो आपण म्हणतो, उच्चारण करतो हो. ओंकार, त्याच्यावर विवेचन असणार आहे की कुठल्या विविध प्रकाराने आपण ओंकार म्हणू शकतो आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, हम्म. ह्याबद्दल ताई मार्गदर्शन करणार आहेत. चालेल. ठीक आहे. जय श्री चालेल. कृष्ण. हो, जय श्री कृष्ण. चला, जय श्री कृष्ण.